तर चला मंडळी, महालक्ष्मीच्या झाली आहे महापूजेची अशी तयारी. थोडी थोडी सकाळपासून 7 वाजल्यापासून आमची तयारी चालू आहे. आणि असे छोटे छोटे महालक्ष्मीचे पावलं पण केलेले आहेत मी. आणि स्वयंपाक पण काय काय झालेला आहे काय नाही ते दाखवते. असे केलेले आहेत बघा, सगळा स्वयंपाक असं झालेला आहे. ही केलेली आहे कटाची आमटी. आज पूर्ण असतं ना महालक्ष्मीला, तसं भरपूर स्वयंपाक केलेला आहे. काय काय केलंय जेव्हा मी लक्ष्मीचं ताट लावेन तेव्हा तुम्हाला सांग. आणि इथं लावलेला आहे मस्त गरमागरम भात. फक्त आता राहिलेल्या आहेत पुरणाच्या पोळ्या टाकायच्या. हे आहे दूध आणि फळ मुटके सगळं असं झालेलं आहे माझं. आता फक्त मला व्हायचं रेडी. आणि मी रेडी का आता होण्यासाठी काय काय घालणार आहे काय काय नाही ते पण तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, ही करणार आहे ब्लाऊज. आणि ही आहे काटापदराची नवीन कोरी साडी, अजून मी यूज बी केली नाही. आणि हे सगळं साज शिंगार आता करायचं आहे. आणि ही नथ घालणार आहे. ना असं म्हणतात की कोणती बी आपली घरची पूजा असो, गणपतीची लक्ष्मीची, नथशिवाय ती पूर्णच होत नाही. तसं मस्त मराठी साज घालायचा आहे. आणि भरपूर असा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. माझं सकाळपासून तयारी केलेली आहे. आणि महालक्ष्मीचं जितकं मनापासून केलं तितकं आपल्याला चांगलंच राहतं. आणि सकाळपासून उपास आहे पण काहीही वाटत नाही. आणि सगळा स्वयंपाक वगैरे आता दुसऱ्याच्या इथं तरी भरपूर एक गाला दोघी बाया असतातच, पण माझ्या इथं तर कुणीच नाही. मी सगळं एकटीच करते. पण तरीही मला कंटाळा येत नाही, काही नाही. आणि वाटतं की खरंच आपल्या मदतीला कुणी आहे, एवढी आपल्याला महालक्ष्मी जी ताकद देती, बळ देती. आणि खरं कितीही काहीही टेन्शन राहू द्या, आपण देवाच्या ह्याला कधीच आळस नाही केलेला पाहिजे. कारण आलेला दिवस तर हे जाणारच असतो, पण हे दिवस पुन्हा सालातून एकदाच येत असतो. म्हणून मी तर सगळं मनाभावाने असं देवाचं करीत असते. आणि बिलकुल मला असं थकवाय जाणत नाही, काय नाही. मी एकटी एवढं स्वयंपाक वगैरे करते की आपल्याला आहे कुणाची तरी साथ. आणि पटपट आता संध्याकाळी 7 वाजता पूजा असते महालक्ष्मीची. आज महापूजा आहे. तर पूजेची पण झालेली आहे अशी तयारी. मस्त वस्त्र माळा आणि हे सकाळी जी गाठी पाडतात त्याचं साहित्य आहे. आणि हे जेवण झाल्यावर वटी बांधायची आहे महालक्ष्मीची. हे मस्त विडे करून ठेवलेले आहेत, जेवण झाल्यावर द्यायचे आहेत. आणि हे आहे सतपुतळ्या. आणि मस्त असे फ्रेश हार बनवून आणलेले आहेत महालक्ष्मीसाठी. आणि सगळ्या घरात असा वास मस्त सुगंध दरवळतो ह्याचा. आणि हे सगळी पूजेची साहित्य, धूप दीप, आपलं कापूर, तुपाच्या अगरबत्त्या सगळं वगैरे घेतलेलं आहे. आणि इथं लावलेले आहेत. आता मी सगळे दिवे तुपाच्या वाती करून सगळं सजावून ठेवलेलं आहे. फक्त आता मला ताट लावायचे आहेत महालक्ष्मीचे, तयार व्हायचं आहे. अशी मांडलेली आहे पूजा. आता मी होणार आहे तयार. आणि इथं लक्ष्मीचे ताट एक लावायचे आहेत. मग करूया महापूजेला सुरुवात. हे घेतलेले हळदी कुंकू जे हातवे मारायचे आहेत आपले, त्याच्यासाठी झालेली सगळी आता पूजेची तयारी. ताटं लावायची आहेत आणि मला रेडी व्हायचं. आणि इथं जे आहे हे वॉटरफॉल बनवलेलं आहे, ते पण मस्त लावलेलं आहे. किती सुंदर वाटायला बघा. आत्ताच फिट केलं आहे सगळं. कारण जी काही तयारी असते ती आपली महापूजेला पूर्ण झाली पाहिजे. दुसऱ्या दिवशी तर काय सगळे बघायला येणार असते, पण खरं आपल्याला काही करायचं तर देवासाठी करायचं. म्हणून सगळी आज तयारी असते, उद्याच्याला काहीच नसतं. सगळं पूजेच्या वेळेसच मांडत असते मी. तर बघा अशी सुंदर तयार केलेलं आहे. घरीच बनवलेलं आहे हे वॉटरफॉल. आणि मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. आता महापूजेचा व्हिडिओ पुन्हा टाकीलच. तर चला मंडळी, काढलेलं आहे महालक्ष्मीची आहे आज महापूजा. तर हातवे करण्यासाठी हळद आणि कुंकू मिक्स केलं आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं राहिलं. आणि ही आहे हरळी, आगाडा. मेन म्हणलं तर पूजाचं साहित्य ह्या केलेल्या आहेत. वस्त्रमाळी, पिलवंडाच्या ते. आणि ह्या इथं आहेत हे जे आहेत ह्या सतपुतळ्या केलेल्या आहेत. जेवण झाल्यावर त्यांना वटीला घालायचे आहेत. हे तांदूळ वट्या भरायच्या आहेत आपल्याला महालक्ष्मीच्या. हे जे आहेत हे पानाची विडे पण केलेले आहेत. मी त्यांना जेवण झाल्यावर हातामध्ये द्यायचे आहेत. हे मस्त आणलेले आहेत एकदम फ्रेश असे फुलं हार बनवून आणलेले आहेत स्पेशल. आणि सगळ्या घरात असा वास मस्त सुगंध दरवळतोय. हे पूजाचं घेतलेलं आहे. धूप दीप, तुपाच्या वाती आणि सगळं आता साहित्य असं घेतलेलं आहे. आणि ही जी आहे हरळी, आगाडा, हे पण मेन लागतो पूजेला. तर सगळं साहित्य असं मी काढून घेतलेलं आहे पूजेचं. आता सगळं लावलेलं आहे. आता करायची आहे पूजेला सुरुवात.
तर चला मंडळी, आता सांगणार आहे मी महालक्ष्मीच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले आहेत. काय काय लागतं, काय काय नाही. सगळ्यांच्या अलग अलग, घराच्या अलग अलग पद्धती असतात, अलग अलग स्वयंपाक असतो. तर आमच्या गावची, आमच्या घरची काय पद्धत आहे, कसा स्वयंपाक आहे, काय काय आहे ते मी सरळ तुम्हाला दाखवते. तर मस्त केलेली आहे पुरणपोळी, त्याच्यामध्ये भरपूर असं तूप टाकलेलं आहे. ही आहे कटाची आमटी आणि ही आहे आंबील, जे ज्वारीपासून बनती, दही ज्वारी सगळं. आणि ही महालक्ष्मीचा आवडता पदार्थ आहे, काही करा की न करा. पण ही आंबील आणि हे जे आहेत हे फळमुटके आहेत, जे 16 केलेले आहेत, मध्ये तुपाचे दिवे लावलेले आहेत. आणि आता हे पूजाच्या वेळेस सगळे लावून घ्यायचे आहेत. आणि ही केलेली आहे कढी, दूध आणि आंबाड्याची भाजी एक मेन असते ह्या नैवेद्यामध्ये. आणि भजे केलेले आहेत, चमकुरीची वडी केलेली आहे, आपले तांदळाचे पापड आहेत, उडीद पापड आहेत. आणि हे जे आहे सांजा, म्हणजे खाली थोडंसं तूप टाकून रवा भाजून आपलं बिना साखराचा जे शिरा असतो त्याला सांजा म्हणतात. तर ते पण केलेलं आहे नैवेद्यासाठी. आणि हे आहे पंचामृत, जे हिरव्या मिरच्याचं चिंच गूळ टाकून हिरव्या मिरच्याचं पंचामृत आहे. ही 16 मिसळीची भाजी आहे. कुणी अलग अलग पण भाज्या बनवतं, पण आमच्यामध्ये सगळी भाजी मिक्स करून एकच भाजी बनवायची आहे. ही आहे काकडीची कोशिंबीर. ही आहे मस्त राईस, पाणी पण ठुलेलं आहे. सगळं जे आहे असं महालक्ष्म्याचं ताट लावून घेतलेलं आहे. आता करायची आहे पूजेला सुरुवात. फक्त आता दिवे चालू करून पूजेला सुरुवात करायची आहे. तर असा आहे आमच्या इथला स्वयंपाक. आणि महालक्ष्मीचे आवडते पदार्थ सगळे बनवलेले आहेत. तर चला आता करूया पूजेला आपण सुरुवात. तर खूप सुंदर आणि छान झालेली आहे आमची महापूजा.